आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। भविष्यात विजेच्या समस्या टाळण्यासाठी योग्य नियोजन आणि देखभाल यावर भर द्यावा। किशोरभाई म्हात्रे। महावितरण अधिकाऱ्यांसोबत विजेच्या समस्यांबाबत चर्चा सभा संपन्न। नागोठणे रोशन पत्के। सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी नागोठणे शहरात भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि आंदोलन सम्राट श्री किशोरभाई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपा नागोठणे शहराध्यक्ष श्री गणेश घाग यांच्या पुढाकाराने महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर विद्युत पुरवठा आणि सेवा संबंधित असणाऱ्या तक्रारींवर अधिकाऱ्यांनी ग्रामस्थ अशी थेट चर्चा घडवून आणली। यावेळी नागोठणे शहराच्या प्रथम नागरिक सरपंच सौ सुप्रिया महाडिक, माजी सरपंच श्री विलास चौलकर, आंदोलन सम्राट श्री किशोरभाई म्हात्रे, नागोठणे भाजपा शहराध्यक्ष श्री गणेश घाग, ग्रामपंचायत सदस्य श्री ज्ञानेश्वर साळुंके, श्री धनराज उमाळे, श्री तीरथ पोलसानी, श्री कैलास परदेशी, श्री संजय पाटील, श्री पांडुरंग कामते, श्री ज्ञानेश्वर शिर्के, श्री चेतन कामते, श्री बाळू रटाटे, महावितरणतर्फे अभियंता श्री डाळू साहेब, श्री चात्रे साहेब, नागोठणेचे उपअभियंता श्री सिंग साहेब, नागोठणे पोलीस ठाण्याचे एपीआय श्री सचिन कुलकर्णी साहेब उपस्थित होते। यावेळी शांततेत चर्चा होऊन महावितरणचा जो सावळा गोंधळ आहे त्यावर आंदोलन सम्राट श्री किशोरभाई म्हात्रे यांनी लक्ष वेधले आणि रात्री उशिरा जात असलेल्या लाईटचा लपंडाव थांबवा असा सज्जड दम भरला। नागोठणे शहराध्यक्ष श्री गणेश घाग यांनी एमएससीबीची वीज बिल वसुलीबाबत मुद्दा उपस्थित केला आणि ज्या पद्धतीने वीज कर्मचारी बिल न देता वीज बिल वसुलीचा तगादा लावून सर्वसामान्य ग्राहकांना हैराण करत आहेत ते थांबवा असा इशारा दिला। माजी सरपंच श्री विलास चौलकर यांनी वीज ग्राहकांना असणाऱ्या सर्वच समस्यांचे महावितरणचे अधिकारी यांनी निराकरण केले पाहिजे आणि ग्राहकांबरोबर सौजन्याने वागण्याचा सल्ला दिला। श्री पांडुरंग कामते यांनी ग्राहकांनी दिलेली तक्रार जर वीज कर्मचाऱ्यांनी निवारण केली नाही तर त्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना काय शासन करायचे तरतूद आहे त्याची विचारणा केली। त्यावर श्री डाळू साहेब यांनी सविस्तर माहिती देत संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर कारवाई होऊ शकते असे सांगितले। आजच्या चर्चेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आणि काही प्रश्नांची उत्तरे देणे टाळले। जवळच असलेल्या रिलायन्स कंपनीच्या नवीन प्रोजेक्टसाठी येणाऱ्या अवजड मशिनरी नेण्यासाठी नागोठणे शहरातील लाईट बंद केली जाते, यावर उपाययोजना करावी आणि नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी यासाठी सर्वानुमते केवळ मंगळवारी अशी कामे करावीत अशी सूचना करण्यात आली। पावसाळा सुरू होणार त्यामुळे वाढलेली झाडे झुडपे वेळीच तोडावीत आणि पावसापूर्वी तयारी महावितरणने करावी असे श्री किशोरभाई म्हात्रे यांनी स्पष्ट सांगितले, जेणेकरून इतर ठिकाणी वीज लाईन तुटल्यास शहराची वीज जाणार नाही। स्मार्ट मीटरचा मुद्दा समोर आला तेव्हा हे मीटर कंपल्सरी बदलले जातील असे ठामपणे महावितरणचे अधिकारी सांगत आहेत। मात्र याची पूर्वसूचना ग्राहकांना दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। नागरिकांच्या छोट्या छोट्या तक्रारी लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे सांगण्यात आले। सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी दुपारी 1:15 वाजता नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयात महावितरण अधिकाऱ्यांबरोबर विजेच्या समस्यांबाबत नागोठणे विभागातील ग्रामस्थांची सभा संपन्न झाली। या सभेमध्ये विविध विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली। नागोठणे व विभागातील ग्रामस्थांनी तसेच उपस्थित प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार यांनी विविध तक्रारी महावितरण अधिकाऱ्यांसमोर मांडल्या। यावर अधिकाऱ्यांकडून काही समाधानकारक उत्तरे देण्यात आली तर काही तक्रारीचे निवारण माहिती घेऊन नंतर देण्यात येणार असल्याची उत्तरे देण्यात आली। यावेळी प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला नागोठणे शहरातील व विभागातील ग्रामस्थांशी विजेच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयात सहभाग घेण्यात येईल असे ठरवण्यात आले। लाईट जाण्याबाबत आंदोलन सम्राट किशोरभाई म्हात्रे यांनी या सभेमध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न मांडले। वारंवार होणारा वीज पुरवठा खंडित होण्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। विशेषतः विद्यार्थ्यांचे, व्यापाऱ्यांचे कामकाज आणि सर्वसामान्यांचे लोकांचे दैनंदिन जीवन यावर याचा विपरीत परिणाम होत असल्याची माहिती या सभेमध्ये म्हात्रे यांनी दिली। सभेमध्ये मांडलेले सर्व विषय योग्य असून संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे। नियमित आणि सुरळीत वीज पुरवठा हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, त्यामुळे या समस्यावर लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी सूचना देखील म्हात्रे यांनी केली। तसेच भविष्यात अशा प्रकारच्या समस्या टाळण्यासाठी योग्य नियोजन आणि देखभाल यावर अधिक भर देण्यात यावा अशी मागणी यावेळी किशोरभाई म्हात्रे यांनी महावितरण अधिकाऱ्यांसमोर मांडली। किशोरभाई म्हात्रे यांनी
उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे निश्चितच प्रशासनाला योग्य दिशा मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कधीच दाखवला नाही. फक्त कसं माहिती का मी आता प्रॅक्टिकल पद्धतीने विचार करू, आपण चर्चा करू. याच्यात काय खरी सत्य परिस्थिती काय आहे, तुम्हाला पूर्वी कसं होतं उत्पन्न आहे का, जेवढं बिल भरू शकतात का, काय तुम्ही आता स्मार्ट मीटर बसवले, काय लोकांनी सांगितलं स्मार्ट मीटर बसवू नका, तरी पण तुम्ही येऊन आम्हाला रिक्वेस्ट करता की शासनाचा आम्हाला असा आदेश आलेले आहे की तुम्ही ते मीटर बसवा. तुम्हाला तुमच्या म्हणण्याला आम्ही मान्यता देतो, तुमच्या विनंतीला मान देतो आणि तुमच्या MSEBच्या लोकांना सांगतो बसवा. काय पण आवाडव्याची बिलं येतात, एवढा लोड आहे काय बघा, आमच्या घरामध्ये किती लोड आहे आणि बिल किती येतोय, काय त्याचं तुम्ही मूल्यांकन करा. काय जर आवाडवे बिल येत असेल तर ते कमी करून लगेच ग्राहकांना सुविधा द्या. नागरिकांना हा रोष नागरिकांचा तुम्ही एवढा ओढून घेऊ नका. हा जर रोष तुमच्या सगळ्यांचे जर मर्यादेच्या पलीकडे गेला तर आज किशोरभाई म्हणतात त्याप्रमाणे फार काही वेळेला शांत बसायला सांगतात, म्हणून आम्ही मी फार उग्र माणूस आहे आणि मारपीट करायला मी सोडत नाही कोणाला. सरकारी कर्मचारी असेल तो त्याच्या घरचा असेल, पण कशी भाषा वापरायची अधिकारी त्यांनी ते शिकून घेतलं पाहिजे. इथल्या लोकांकडून मौन वागलं पाहिजे. लोकांबरोबर एखादी स्त्री आली स्त्री बरोबर कसं बोलायचा, मुलगा आला मुलगा बरोबर कसा बोलायचा, वयस्कर असेल वयस्कराबरोबर कसा बोलायचा, यांना त्याचा भान पाहिजे. आज या ठिकाणी आपण त्या सर्व प्रश्नांच्या बाबतीत या ठिकाणी बसलेलो. या ठिकाणी सरपंच प्रथम नागरिक आहेत माडिक वहिनी, या ठिकाणी ज्ञानेश्वर साधूंचे सदस्य आहेत, चौलकर साहेब आहेत माजी सरपंच, आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी पत्रकार बंधू आहेत, या ठिकाणी त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज मीटिंग होत आहे. त्या मीटिंगचं प्रोसिडिंग होणं गरजेचं आहे आपल्या वतीनं, तर त्या ग्रामपंचायतीमध्ये जरी आपण मीटिंग घेतली असतो मी बोलल्या. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.